दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुप येथे आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सिराज शेख यांच्या घरात शॉक सर्किट होऊन अचानक आग लागून संपूर्ण घर जळून बेचिराख झालं आहे। यावेळी गावातील तरुण वर्गानं आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु या तरुणाच्या प्रयत्नाला यश आलं नाही। शेवटी सिराज शेख यांचं संपूर्ण घर आगीत जळून खाक झालंय। या आगीत जवळपास लाख-दीड लाख किमतीचा मुद्देमाल जळून खाक झालाय। या अचानक लागलेल्या आगीमुळे सिराज शेख कुटुंबियांचे संसार सध्या उघड्यावर पडल्याची माहिती MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेस नेते महादेव कोगनुरे यांना मिळताच MK फाउंडेशनचे पदाधिकारी व खुद्द महादेव कोगनुरे यांनी जळीत घटनेची दखल घेत औज येथील जळीतग्रस्त सिराज शेख यांच्या घराला भेट देऊन मदतीचा हात दिला। धीर देत माणुसकी जपली। महादेव कोगनुरे हे नेहमी जळीतग्रस्तांच्या मदतीला धावून येतात। याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा औजकरांना व सिराज शेख कुटुंबियांना आली आहे। सतर्कता दाखवत महादेव कोगनुरे यांनी आज सिराज शेख कुटुंबियांवर दाखवलेल्या माणुसकीचं सध्या सगळीकडे कौतुक होताना पाहायला मिळतंय। यावेळी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले की सध्या शेख कुटुंबियांना दुःखातून सावरण्यासाठी मदतीची व धीर देण्याची नितांत अशी गरज आहे। जळीतग्रस्त कुटुंबियांची हीच गरज ओळखून मी या ठिकाणी आलोय। गेली अनेक वर्ष मी जळीतग्रस्तांचं दुःख जवळून पाहिलंय, म्हणूनच आज मी सिराज शेख या कुटुंबियांना धीर देण्यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी पोलीस पाटील नागेश उंबरजे, सरपंच विकास केरके, तलाठी निंगू कोळे, कोतवाल भाऊसाहेब गायकवाड, निवृत्त शिक्षक कुंभार सर, इस्माईल शेख, बाबूलाल शेख, प्रथमेश गायकवाड, मल्लिकार्जुन करडे, विठ्ठल गायकवाड, आयुब मकानदार, सुपुत्र कोरे, प्रथमेश कवडे, चंद्रकांत शेंडगे तसेच प्रतिष्ठित नागरिक व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, औज मंद्रुप। ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿಲ್ಲ ಬರೋದು ಸರ್ ಯಾಕಂದ್ರೆ ಸಂಕಟ ಯಾರಿಗೆ ಬರ್ತದೆ ಆ ಮನುಷ್ಯ ಅಥವಾ ठीक है ठीक है ठीक है